नांदेडमध्ये हिमायतनगर आणि भोकर परिसरात अवकाळी पावसानं हजेरी लावली। अचानक वातावरणामध्ये बदल होऊन जोरदार वाऱ्यासह पावसानं सुरुवात केली। काही ठिकाणी तुरळक गारपीट झाली आणि याचा दुष्परिणाम म्हणून कापणीला आलेला गहू, कापूस आणि उन्हाळी ज्वारीचं नुकसान होण्याची शक्यता आहे। नागपूर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पुन्हा गारपीट झाली आहे। मौदासह ग्रामीण भागामधल्या खातमारी, अरोली, कोदामेंढी या विभागामध्ये गारपिटीचा तडाखा बसला, त्यामुळे गहू, हरभऱ्याच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांचं मोठं नुकसान झालं। यवतमाळच्या उमरखेडमध्ये हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार अवकाळी पावसासह तुफान गारपीट झाली। देवसरी, चातारी, कोपरा, बोरी, माणकेश्वरसह अन्य गावांमध्ये झालेल्या गारपिटीनं शेतकरी गारज झाले। शेकडो हेक्टर शेती पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले, अनेक जनावरे जखमी झाली। यवतमाळच्या बाभुळगाव तालुक्यामध्ये अचानक गारपीट झाली। या गारपिटीचा शेती पिकांना तडाखा बसलाय। गहू, हरभरा, आंबा, मोहोर, भाजीपाला। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। प्रचंड नुकसान झाले। दरम्यान महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त शेतशिवाराची पाहणी केली। वर्ध्यातील हिंगणघाटमध्ये वादळी वाऱ्यासह सलग दुसऱ्या दिवशी गारपीट झाली। पिंपळगाव, नांदगाव तसंच वेळा, हिंगणघाट या शहरामध्ये शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांना गारपिटीचा आता तडाखा बसलाय। गहू, हरभरा, तूर पिकांचं मोठं नुकसान झालंय। ग्रामीण भागातला वीज पुरवठाही त्यामुळे खंडित झालेला। वाशिम जिल्ह्यामध्ये हवामानात बदल झाल्यानं पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली। ढगाळ वातावरणामुळे हरभरा पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव झाला, तसंच गव्हाच्या उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता असल्यानं शेतकरी चिंतेत आहेत। वसईमध्ये सफरचंदाचा यशस्वी प्रयोग करण्यात आलाय। रफाल डायस आणि त्यांची पत्नी मेरी डायस यांनी हिमाचल प्रदेशमधून सफरचंदाची रोपं मागवून त्याची घराच्या अंगणामध्ये लागवड केली होती। पोषक हवामान नसताना त्यांनी प्रयोग करून सफरचंदाची यशस्वी लागवड केली आहे। पंजाब आणि हरियाणातल्या 200हून अधिक शेतकरी संघटना एकत्र आल्या। शेतमालाला हमीभाव मिळावा आणि विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी चलो दिल्लीचा नारा दिला। उद्या 15 ते 20 हजार शेतकऱ्यांचा मोर्चा दिल्लीत धडकणार आहे। त्यापूर्वी दिल्ली पोलिसांनी शेतकऱ्यांना रोखण्यासाठी दिल्लीच्या बॉर्डर आता सील केल्या। वर्धा जिल्ह्यातला रोठा इथं एका शेतकऱ्यानं कापसाला भाव मिळत नसल्यानं गाडीतला कापूस पेटवून दिला। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ट्विटरवर हा व्हिडिओ पोस्ट करत सरकारवर निशाणा साधला। सरकारनं शेतकऱ्यांना हमीभाव मिळेल अशी व्यवस्था उभारली नाही अशी टीका त्यांनी केली। 24ची 2 महिन्यात सातबाऱ्यामध्ये घेतली नाही मी। पुण्याच्या वरदाडे गावामध्ये जनावरांसाठी साठवून ठेवलेला चारा अज्ञातांनी पेटवून दिला, त्यामुळे शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। अज्ञात समाजकंटकांनी रात्रीच्या सुमारास ही आग लावली। आगीमध्ये संपूर्ण चारा जळून खाक झाला। शेतकऱ्यांसमोर आता जनावरांच्या चाऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे।